मुंबई महानगरपालिकेत 1000 कोटींची कंत्राटी अखेर रद्द. भाजपच्या पारदर्शकतेत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंना सर्वात मोठा धक्का. इराणने F-35 विमान पाडलं. पॉवर प्लांट उडवण्याच्या ट्रम्प यांच्या धमकीला उत्तर. अमेरिकेवरती ओढावली सगळ्यात मोठी नामुष्की. पाकिस्तानची हिंदुस्थानला धमकी. घरात घुसून मारू. सध्या पाकिस्तानमध्ये आहे 500 रुपये लिटर डिझेल तर 480 रुपये पेट्रोल. पुण्यात क्लाउड बस्ट नाही. ट्रिपल इंजिन सरकारमुळे संकट कोसळल्याची धक्कादायक माहिती. आदित्य ठाकरे यांची जोरदार टीका. बारामती पोटनिवडणुकीमध्ये मोठा ट्विस्ट. सुनेत्रा पवार यांच्या विरोधात काँग्रेस उमेदवार देणार. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने दिला सुनेत्रा पवार यांना पाठिंबा. जनतेवरती संकट येते तेव्हा भाजपचे संकटमोचक गायब असतात. संजय राऊत यांचा गिरीश महाजन यांना जोरदार टोला. अमेरिकेच्या सैन्य प्रमुखांना अखेर हटवलं. काश पटेल आणि तुलसी गॅबार्ड यांचीही गच्छंती होणार असल्याची माहिती आली समोर. बोंधू अशोक खरातला अनेक नेत्यांचे कॉल. अंजली दमाने यांच्या दाव्याने महाराष्ट्रावर नव्हे तर देशभर खळबळ. मुंबईतील आलिशान हॉटेलमध्ये कायमचा आरक्षित सूट. उत्तेजकांमुळे निलंबित खेळाडूंच्या यादीत भारत अग्रस्थानी. 148 खेळाडूंसोबत सहाय्यक प्रशिक्षक दोषी असल्याची धक्कादायक माहिती आली समोर. LPG टँकरचे सील तोडून गॅस चोरणारी टोळी अखेर जेरबंद. धागेदोरे ठाण्यापर्यंत असल्याची माहिती येते पुढे. भारतातही युद्धाचे पडसाद. गॅस पुरवठ्यामधील अडथळ्यांमुळे अनेक उद्योगांचा श्वास कोंडला. तेल दरवाढीने सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनातील गणिते बिघडल्याची माहिती. लाडक्या बहिणी म्हणजे पगारी मतदार. सुषमा अंधारे यांची जोरदार टीका. लाडक्या बहिणींना आता अर्ध्या लाडक्या बहिणींना पैसे येत नसल्याची तक्रार. लाडक्या बहिणींना दिलासा. eKYC मधील त्रुटीची करता येणार सुधारणा. महिनाभराची सरकारने दिली मुदतवाढ. 30 एप्रिल शेवटची तारीख. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा. सर्व थकीत मानधन अदा करणार. सरकारची मोठी माहिती. 1 लाख अंगणवाडी केंद्रांना नवीन मंजुरी दिल्याची सरकारने दिली अपडेट. जहाजाने अचानक मार्ग बदलला. भारतासाठी कच्चे तेल घेऊन निघालेले जहाज चीनच्या दिशेने वळाले. गंतव्यस्थानाचे संकेत अंतिम नसतात. ज्वारी आता श्रीमंतांचे अन्न बनले. ज्वारी पेरणाऱ्यांना आलेत अच्छे दिन. ज्वारी 55 रुपये किलो जात असल्याची माहिती. महसूल विभागामध्ये असणार तब्बल 35,876 पदे. तब्बल 20 वर्षानंतर महसूल विभागाच्या आकृतीबंधाला मान्यता जाहीर. गंगापुरात टँकरचे सील तोडून गॅस चोरीचा खेळ. मोठे रॅकेट उघड. 1.26 कोटींचा मद्यमाल जप्त. चालक आणि मालक यांचा गोरखधंदा चालू. बंगाल भाजप तृणमूलमध्ये थेट लढत. डाव्यांच्या अस्तित्वाचा लढा. बंगाली अस्मितेसह LPG टंचाई. इथे पुन्हा एकदा दिदी बाजी मारणार. ट्रम्प क्युबावरती हल्ला करणार. भूमी बळकावण्याचा अमेरिकेकडून प्रयत्न. कोणतेही इंधन सध्या या देशाकडे नसल्याची धक्कादायक माहिती आली समोर. रुपाली खरातसोबत 33,723 सेकंद काय बोलल्या. एकनाथ शिंदेंनी 17 तर चंद्रकांत पाटील तटकरेंनी 18 वेळा केला खरात यांना कॉल. शेतकऱ्यांच्या कष्टावरती फिरणार करमुक्त तूर. आयातीचा वरवंटा. उडदाच्या आयातीलाही रान मोकळे. कष्टालाच मूठमाती मिळाल्याची माहिती समोर. सूर्यफूल तेलाला महागाईची फोडणी. यंदा विक्री 10% घटणार. पश्चिम आशियातील वाढता संघर्ष आणि युद्धामुळे तेल महागण्याची शक्यता बळावली. लष्कर प्रमुख रँडी जॉर्ज यांची हकालपट्टी. अमेरिकन लष्करामध्ये मोठी खळबळ. हेगसेत यांच्या निकटवर्तीयांची वर्णी. युद्धाच्या काळात मोठा बदल.
घरगुती LPGची विक्री सुरळीत, इंडियन ऑइलचा दावा. मात्र आतापर्यंत सर्वसामान्यांना गॅस मिळण्यासाठी होते सगळ्यात मोठी टंचाई. बारामतीसह राहुरी पोटनिवडणूक लढणार. काँग्रेसने उमेदवारांची नावं निश्चितीसाठी हायकमांडकडे पाठवल्याची माहिती. नवी समीकरणं, नवे मित्रपक्ष शोधणार. टोल प्लाझावरती आता कॅशला नो एंट्री. 10 एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार. महागाईचा टोल, प्रवासासाठी मोजावे लागणार जादा पैसे. लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा. राज ठाकरे यांचे मनसे संपर्कप्रमुख अध्यक्ष यांना अखेर जाहीर नोटीस. अमेरिकेचे लढाऊ विमान इराणने पाडले. वैमानिकाच्या सुटकेसाठी अमेरिकेची खुजेस्तान भागात युद्ध पातळीवरती शोध मोहीम. अमेरिका धारातीर्थी. खराच्या लेखीची लग्नपत्रिका SITच्या रडारवरती. राजकीय नेत्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चौकशी शक्यता. राजकीय वर्तुळामध्ये उडाली खळबळ. अवैध प्रवास वाहतुकीला थारा देणार नाही. प्रताप सरनाईक यांची माहिती. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागात अवैध वाहतूक चालू असल्याची माहिती. आता मिळणार दरड कोसळण्यापूर्वीचा इशारा. रायगडात 150 गावात आधुनिक आपत्ती उद्घोषण प्रणाली अखेर लागू. जूनपासून होणार चालू. श्री येडेश्वरी यात्रेत भक्तांचा महासागर. धाराशिव येरमाळापर्यंत प्रचंड वाहतूक कोंडी. वाहनांच्या तब्बल 10 तास रांगा लागल्याची माहिती आली समोर. 20 ते 30 लाख भाविक. डॉक्टर बाबासाहेबांची 135वी जयंती विचारांचा उत्सव म्हणून साजरी करा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आव्हान. चैत्यभूमीवरती ड्रोन शोचं आकर्षण.